नागराज आणि महिपत बोलत बसलेले असतात. पुढे काय करायचं याचा विचार ते करत असतात. तेव्हा नागराज महिपतला म्हणतो, तुला कळतंय का मी काय बोलतोय? हे हॅलो हं, ती प्रिया नुसती डोक्यावर नाही बसली, आता थया थया नाचायला लागलीये. मला भीती वाटायला लागलीये महिपत, कपाळ मोक्ष करणार आहे ती आपला. महिपत म्हणतो, नागराज शेठ तुम्ही काही काळजी करू नका, ती बरोबर फिल्डिंग लावलेली आहे. हे बघा, तिने काही करायच्या आधी आपण असं काहीतरी करायचं की ती प्रिया स्वतःच आपलं डोकं भिंतीवर आपटून आपटून स्वतःच कपाळ मोक्ष करून घेईल. एकदा का तिचे आईबाप तिच्यासमोर आले ना की तिच्या जिभेला अशी पाचर बसेल ना, ती कुठंच बोंबलत हिंडणार नाही. नागराज म्हणतो, महिपत अरे पण त्या चोरीच्या कंप्लेंटमुळे तिचे खऱ्याले बाप सापडणार आहेत का आपल्याला? त्या चोरीचा आगापिच्छा तरी माहिती आहे का आपल्याला? काही कळतच नाहीये ना त्यातलं. महिपत म्हणतो, कळणार कळणार, सगळं कळणार आहे. या महिपत शिखरेला काही अवघड नाही, तिच्या आईबाप पण सापडतील आणि हा महिपत शिखरे हळूच या सुभेदाराला उचलून तिच्या खऱ्या आईबाबापर्यंत पोचवेल. आता प्रियासाठी खूप अवघड गोष्टी होणार आहेत. एकीकडून अर्जुन आणि दुसरीकडून महिपत. प्रिया नक्कीच कोणाच्या तरी जाळ्यामध्ये अलगदपणे सापडणार आहे. आता प्रिया नक्की कशी सापडणार जाळ्यामध्ये हे आपण पुढील काही एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा ठरलं तर मग.